छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली असून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजप कामाला लागल्याचं बोललं जात आहे। त्याकरिता जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदार नोंदणी प्रमुखांची नियुक्ती केली आहे। भाजपा छत्रपती संभाजीनगर उत्तर ग्रामीणच्या जिल्हा मतदार नोंदणी प्रमुखपदी अशोक गरुड तर जिल्हा मतदार सह नोंदणी प्रमुखपदी अभिषेक गाडेकर आणि हरिपंडित नवधर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी केली आहे। मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे सलग निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व राखून आहेत। 2020 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सतीश चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते, तर भाजपा महायुतीकडून शिरीष बोराळकर यांचा मोठ्या फरकाने त्यांनी पराभव केला होता। आता 2026 मध्ये डिसेंबर महिन्याच्या दरम्यान ही निवडणूक पार पडेल। त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठवाडा नोंदणी प्रमुख म्हणून आमदार संजय केणेकर यांची नियुक्ती करून या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे। त्यानंतर भाजपा छत्रपती संभाजीनगर जिल्हा उत्तर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या 3 विधानसभेसाठी तिघांना जबाबदारी सोपवली असून अभिषेक गाडेकर यांच्यावर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील पदवीधरांच्या नोंदणीची जबाबदारी दिली आहे। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आगामी काळात होणार आहे। त्याकरिता भाजपाने पदवीधरांच्या नोंदणीच्या माध्यमातून आतापासून तयारी सुरू केली आहे। त्या अनुषंगाने भाजपने या संघटनात्मक निवडी केल्या आहेत। या पदाधिकाऱ्यांना सर्व पदवीधरांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या संघटनात्मक निवडीनंतर मंत्री अतुल सावे, मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे नोंदणी प्रमुख आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधाताई चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट जगदीश बलांडे, पीजे मराठी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।